गाइस, जर तुम्ही बीच महोत्सव देहू येथे विजिट करत असाल तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे। हेलो गाइस, मैं हूँ मिन्नू, नागपुर की वाइफ, पुणे की लाइफ और आज फिर लेकर आई हूँ एक नया व्लॉग, एक नई कहाणी। तर आज मी जाते आहे देहू गावाला बीच महोत्सव बघायसाठी। तर चला माझ्यासोबत तुम्हालाही दाखवते की हा बीच महोत्सव कशासाठी साजरा केला जातो आणि कशा पद्धतीने साजरा केला जातो। मी आता देहू रोड रेल्वे स्टेशनला पोहोचली आहे आणि तेही फक्त 25 मिनिटांमध्ये। इथूनच आता आपण जाणार आहोत देहू गावाकडे। उन्हाळा असल्यामुळे हायड्रेटेड राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी आधी थंड थंड माझा पिऊन घेतलं आणि मग निघाले ऑटो पकडायला। गाईज, आल्या आल्या पहिली चूक झालेली आहे माझ्याकडून। रेल्वे स्टेशनच्या इकडच्या साईडने आली आहे मी, पण जायचं होतं मला रेल्वे स्टेशनच्या अपोजिट साईडने। आता ऑटोवाल्यांना जेव्हा विचारलं तर ते स्पेशल ऑटोचे 200 रुपये म्हणतात। तर आता आपण शेअरिंग ऑटोने जाणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला पुन्हा रेल्वे स्टेशन जावं लागणार आहे आणि ते सगळं क्रॉस करून मग अपोजिट साइडने जावं लागणार आहे शेअरिंग ऑटोसाठी। तर चला, बघा ना किती धक्के लागत आहेत आणि वरून ही ऍडजस्टमेंट पण। मी तुम्हाला रूट शेअर करते जेणेकरून तुम्हाला इथे यायला पैसेही वाचतील आणि तुमचा वेळही वाचेल। तर मी लोकल चूज केली, पीएमपी चूज न करता, कारण पीएमटी जर मी चूज करत आहे तर तिथे मला पैसेही जास्त लागत आहेत आणि मेन म्हणजे माझा वेळ जास्त जातो। 2 किंवा 3 तास मला तिथे लागत आहेत। तर मी काय केलं, पुणे जंक्शनला जाऊन पुणे जंक्शन पासून मी ट्रेन चूज केली, लोकल चूज केली। लोकल चूज करून मला फक्त फर्स्ट क्लासला 55 रुपीज लागले। त्यानंतर देहूच्या रेल्वे स्टेशनला जेव्हा मी उतरली तिथून देहू गावचा मला 20 रुपयाचा ऑटो मिळाला। आता एक स्पेशल गोष्ट की जर तुम्ही रेल्वे स्टेशनला उतरतायत आणि रेल्वे स्टेशनच्या तुम्ही जाताना राईट साईडनी जर जाताय तर तिथे तुम्हाला स्पेशल ऑटो भेटतील आणि लेफ्ट साईडला जर तुम्ही येत आहे तर तिथे तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटतील। आता फरक असा की जे शेअरिंग ऑटो आहेत ते फक्त 20 रुपये घेतात आणि हे जे स्पेशल ऑटोवाले आहेत हे 200 ते 400 रुपये असे म्हणतात। तर प्लीज तुम्ही रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर लेफ्ट साईडनी जा आणि तिथून तुम्ही 20 रुपयाचा एक शेअरिंग ऑटो करा। तर मी आज आली आहे संत तुकाराम महाराज यांच्या भूमी देहू येथे। इथे बीज सोहळा खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो। खूप ऐकलं होतं येथील भक्तिमय ऍटमॉस्फिअर बद्दल, तर आज विचार केला की चला स्वतःच जाऊन बघूया की देहू मधली वाईब कशी आहे आणि हा बीज महोत्सव कशा पद्धतीने आणि का बरं साजरा केला जात होता। तर चला मी तुम्हाला एक्सप्लेन करते की बीज महोत्सव काय असते। तर तुकाराम महाराज बीज सोहळा म्हणजे संत तुकाराम महाराजांचा वैकुंठाला जाण्याचा दिवस। असं म्हणतात की तुकाराम महाराज भजन कीर्तन करत असताना भगवान विष्णूंचा गरुड त्यांना न्यायला आला आणि महाराज त्या गरुडावर बसून वैकुंठाला गेलेत। म्हणूनच देहू येथे दरवर्षी हा दिवस बीज सोहळा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी हजारो वारकरी देहूला येतात, भजन कीर्तन करतात आणि महाराजांना वंदन करतात। तर चला समोर जाऊया। आता मी चालत असताना अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर मला इथून वापस जाताना दिसत आहेत आणि मी इथे आता दर्शन घ्यायला चालली आहे। माहित नाही काय आता काय सुरू आहे, तर तिथे बघूया। फायनली मी पहिल्या गेट जवळ पोहोचले आणि इथून पुढे गर्दी खूप वाढलेली दिसत होती। आजूबाजूला इतकी सगळी दुकानं होती की तुम्हाला जे हवं ते इथे मिळेल। खरंच खूप मोठी यात्रा आहे ही। खूप भूक लागली होती म्हणून इथे थोडी भेळ खाऊन घेतली। चला मग पुन्हा निघाले मंदिराच्या दिशेने। रस्त्यातच पालखी रथ दिसला त्यामुळे थोडा वेळ थांबून पालखीचं दर्शन घेतलं आणि मग पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली। फायनली जवळपास 1-1.5 किलोमीटर चालून मी वैकुंठधाम प्रवेशद्वाराजवळ पोहोचले। इथे चप्पल कुठे ठेवू जिथे सेफ राहील, कोणी नेणार नाही अशी जागा शोधून मी निघाले दर्शन घ्यायला। मंदिरमध्ये एंट्री करताच हे बघून मन अगदी प्रसन्न झालं। हेच आहे ते नांदुरकीचं वृक्ष, ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज बसून विठ्ठलाचं नामस्मरण करायचे आणि अभंग लिहायचे। म्हणून आजही हजारो वारकरी देहूला आले की या पवित्र वृक्षाचं दर्शन घ्यायला नक्की येतात। तुकाराम महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मी निघाले इंद्रायणी नदी बघायला आणि ही आहे ती पवित्र इंद्रायणी नदी। थोडं पुढे आलं की इथे देहूचा चिंतामणी आहे। अगदी सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती इथे पाहायला मिळते। चला आता जाऊया जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान येथे। गर्दी काहीच नव्हती। मग मला असं वाटलं की दर्शन लवकर होईल, पण पुढे गेले तर काय, लोक मोठ्या रांगेत उभे होते। मग मीही त्या रांगेत उभे राहिले आणि हळूहळू पुढे जायला सुरुवात केली। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या आतमध्ये अनेक पवित्र ठिकाणं आहेत। इथे तुकाराम महाराजांचं मुख्य मंदिर आहे, त्याचबरोबर शिळा मंदिर देखील आहे जिथे महाराज बसून नामस्मरण करायचे असं मानलं जातं। इथेच राम मंदिरही आहे जिथे भक्त दर्शनासाठी येतात। संत तुकाराम महाराजांना एकदा त्यांचे अभंग इंद्रायणी नदीत सोडावे लागले होते। असं म्हणतात की काही दिवसांनी ते अभंग पुन्हा पाण्यावर तरंगत वर आले होते आणि हेच ते अभंग आहेत जे आजही येथे पाहायला मिळतात। हेच आहे संत तुकाराम महाराजांचं राहतं घर, जिथे ते त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते। तुकाराम महाराजांच्या वैकुंठाबद्दल वेगवेगळी मतं आहेत। वारकरी परंपरेनुसार ते गरुडावर बसून वैकुंठाला गेले असं मानलं जातं, पण काही इतिहासकारांचं मत आहे की त्या काळात त्यांच्या विचारांना खूप विरोध होता आणि कदाचित त्यामुळेच त्यांची हत्या देखील झाली असावी।
जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढच्या व्लॉगमध्येही तुम्हाला माझ्यासोबत एक्सप्लोर करता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय.